गोदरेजचे मुजोर व्यवस्थापन अखेर नमले. सुधाकर घारेंच्या सर्व मागण्या मान्य. उद्याचे उपोषण स्थगित. राष्ट्रवादीच्या लढ्याला मोठे यश. नावंडे गावाजवळ गोदरेज कंपनीचे काम सुरू आहे. काम करताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मंगळवारी गोदरेज कंपनीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर गोदरेजचे मुजोर व्यवस्थापन जमिनीवर आले असून सुधाकर घारे यांच्या सर्व मागण्या मान्य करत 8 दिवसात तोडगा काढण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्याने घारे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. सोमवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. गोदरेज प्रकल्पाचे काम करताना शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारे रस्ते, विद्युत खांब, गावाची पिण्याची पाईपलाईन तोडण्यात आली असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने महसूल विभागाने 7 कोटी दंड ठोठावला होता. या दंडाची रक्कम गोदरेजने भरली नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप होता. वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून वृक्षतोड करत शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि अटींचे उल्लंघन केल्याने कंपनीची परवानगी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाने केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून आमरण उपोषण केले जाणार होते. तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मंगळवारी गोदरेज कंपनीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर गोदरेजचे मुजोर व्यवस्थापन जमिनीवर आले असून सुधाकर घारे यांच्या सर्व मागण्या मान्य करत 8 दिवसात तोडगा काढण्यासंदर्भात लेखी पत्र दिल्याने घारे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. दरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सुधाकर घारे यांचे आभार मानले असून लढा पुकारल्यानंतर गोदरेज विरोधात मिळालेले हे मोठे यश असल्याची चर्चा आहे. रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.